दररोज 9-10 वाजेला उठणारा मी आज सकाळी 5:30 ला उठून तयार झालेलो, कारण मला माझ्या दुसऱ्या आईनं भेटायला बोलवलं होतं. त्यामुळे सकाळमध्ये बॅगेत सगळे कपडे पटकले आणि निघालोच होतो. तेवढ्यात आई म्हणली, बा लावून जा टिळा. मग काय, टिळा लावून गाडीत पटकली बॅग आणि गावाला निघालाय वाघ. आपण लई दलिंदर, सकाळी लवकर उठतच नाही. त्यामुळे गावाकडची अशी सकाळ बघून दिलतोय गार्डन होरी. आता आईला भेटायला दूर जायचं होतं, त्यामुळे मोकाट डार्लिंगला विदेशी पाजून केलंय फकाट आणि पुढे येऊन थांबलो नाश्त्याला. प्लेट मध्ये सँडविच बघून पाटलाचं पोट म्हणलं, मालिक आय लव्ह यू. ढेबऱ्या गप खा आणि सुखानं राहा. नाश्ता करून निघालो होतो पुढे. हा रस्ता बघून तुम्हाला कसमध्ये पट्ट्याची आठवण झालीच पाहिजे, कारण 2 रुपये की पेप्सी आणि कसमादेची रोड शेकशी. असो, शेवटी आईला भेटायला मी येऊन पोहोचलो आईच्या गावाला वणीगडावर. आत मॉल मध्ये आलो, तिकीट काढलं, पाय धुतले आणि येऊन पोहोचलो रोपवेच्या एंट्री गेटला. आणि तेवढ्यात आली गाडी, म्हणे चला लोसन. मग 20च्या स्पीडनं डुगू करत गडावरचे नजारे बघत निघालो तो आईकडे. बाहेर ऊन बेकार आणि गर्दी मोकार, पण आईलाच भेटायला आल्यामुळे पाटील जाम खुश होता. आणि शेवटी ती भेट झालीच. हो, मी आलो तो सप्तशृंगी आईला भेटायला आणि दर्शनाला. कुठलाही प्लॅन नसताना अचानक मदर्स डेच्या दिवशी झालेलं दर्शन म्हणजे आईनंच मला भेटायला बोलवलं होतं. वरून गड एवढा भारी दिसत होता आणि त्या कडक उन्हात इथला गारगार वारा म्हणजे थकवाच गेला सारा. आईचं दर्शन करून निघालो खाली जायला आणि रोपवे मधला नजारा म्हणजे नाथखुळा आणि जळगाव धुळा. असो, खाली आलो तर समोर गाड्यांचं दुकान दिसलं आणि पाटलाला गाड्यांचा बेकार शौक. डांग पटे तो पटे, लेकिन नवाबी ना गटे. एका गाडीत पेट्रोल वतून जिरले नाही म्हणून अजून गाड्या घेऊ म्हणलं. मग एक बस आणि 2 कार घेऊनच टाकल्या. बेकार पैसा आहे आपल्याकडे. असो, आता मी थांबितो, तुम्ही पटकन गप्पा फॉलो करून पुन्हा भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.